तुम्ही शेअर खरेदी करायला ॲप उघडता आणि तिथे दोन ऑप्शन्स दिसतात, मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर. आणि इथेच 90% बिगिनर्स कन्फ्यूज होतात. चुकीचा ऑर्डर निवडला तर तुमच्या नुकसानही होऊ शकतं. म्हणून आज आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मार्केट ऑर्डर म्हणजे सध्या चालू असलेल्या किमतीवर शेअर लगेच खरेदी किंवा विक्री करणे. म्हणजेच तुम्ही प्राइस कंट्रोल करत नाही, तुम्ही स्पीड निवडता. उदाहरणार्थ, एखादा शेअर 100 रुपयाला चालू आहे. तुम्ही मार्केट ऑर्डर दिलात तर तो शेअर लगेच 100 रुपयाच्या आसपास खरेदी होईल. लिमिट ऑर्डर म्हणजे तुम्ही ठरवलेल्या किमतीवर शेअर खरेदी किंवा विक्री करणे. म्हणजेच तुम्ही प्राइस कंट्रोल करता, पण एक्झिक्युशन लगेच होईलच असं नाही. उदाहरणार्थ, शेअर 100 रुपयाला आहे, पण तुम्हाला 95 रुपीजला खरेदी करायचं आहे, तर तुम्ही लिमिट ऑर्डर 95 रुपीजला टाकता आणि जेव्हा प्राइस 95 रुपीज येईल तेव्हाच तुमचा ऑर्डर एक्झिक्यूट होईल. चला फरक समजून घेऊया. मार्केट ऑर्डर फास्ट एक्झिक्युशन, प्राइस कंट्रोल नाही. लिमिट ऑर्डर प्राइस कंट्रोल, एक्झिक्युशन डिले होऊ शकतो. मग कोणता ऑर्डर वापरायचा? जर तुम्हाला लगेच ट्रेड करायचं असेल, मार्केट ऑर्डर. जर तुम्हाला स्पेसिफिक प्राइसवर ट्रेड करायचं असेल, लिमिट ऑर्डर. आता तुम्हाला मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर दोन्हीचा फरक स्पष्ट झाला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत स्टॉप लॉस म्हणजे काय, कारण लॉस कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इज किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.